मुंबईतील माहीम परिसरामध्ये किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एका 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। 25 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजता माहीम रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली। लोअर परेल येथील खासगी कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणारे नवीन प्रसन्न हे कामावरून घरी परतत होते। ते स्टेशन परिसरामध्ये एका अनोळखी व्यक्तीला चुकून धक्का लागला। धक्क्यामुळे त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला, मात्र मोबाईल सुरक्षित असल्याचं पाहूनही आरोपीने नवीन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। वाद टाळण्यासाठी नवीन तिथून निघून गेले, परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत सेनापती बापट मार्गावर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतरही आरोपीने चाकूचा धाक दाखवत नागरिकांना दूर ठेवलं आणि घटनास्थळावरून फरार झाला। तर या दृश्यांमध्ये संबंधित नवीन नामक व्यक्ती ही रुग्णालयामध्ये दाखल असल्याचं आपण पाहू शकतो आणि गंभीर हल्ला असल्याचं या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येतं आहे। माहीम रेल्वे स्थानक परिसरामध्ये नवीन यांचा एका अनोळखी व्यक्तीला धक्का लागला, त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला। वाद टाळण्यासाठी नवीन तिथून निघाले, मात्र तरीही त्या व्यक्तीने राग डोक्यात ठेवला, त्यांचा पाठलाग केला। सेनापती बापट मार्गावर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला, जीव घेणा असा हा हल्ला। हल्ल्यानंतर आता नवीन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लोकलमधील हत्याकांडानंतर मुंबईत पुन्हा चाकू हल्ल्याची घटना घडलेली आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। नंदकिशोर। विक्रांत, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी बोरवली साईडला एक जी चाकूच्या हल्ल्याची घटना जी आहे ती ताजी असतानाच पुन्हा एकदा 25 जूनच्या रात्री ही संपूर्ण घटना जी आहे ती झालेली आहे। किरकोळ वाद होता हा सुद्धा माहीम परिसरात हा संपूर्ण वाद घडलेला आहे। 35 वर्षीय तरुण होता आणि त्याच्यावरती हा संपूर्ण चाकू हल्ला जो आहे तो झालेला आहे। सध्या त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावरती उपचार सुरू आहे। मात्र किरकोळ धक्का लागल्यानं त्याचा आरोपीचा जो मोबाईल होता तो खाली पडला। मोबाईलचं पाहता मोबाईलला कोणताही डॅमेज जो आहे तो झाला नव्हता। तत्परी ज्याच्यावरती हल्ला झाला त्याने सुद्धा या संदर्भात माफी जी आहे ती मागितलेली होती, मात्र त्याचा जो राग होता, आरोपीचा जो राग होता तो अनावर झालेला होता आणि त्यानं पुन्हा एकदा जो चाकू आहे तो खुपसून खरं तर याला जखमी केलेला आहे। सध्या याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्या ठिकाणी असणाऱ्या कोणालाही मदत करू नका अशा पद्धतीचं सुद्धा आरोपीनं स्टेटमेंट केलेलं आहे आणि चाकू घेऊन खरं तर आरोपीने या संपूर्ण कडेला असलेल्या लोकांना सुद्धा धमकावलेलं होतं। मात्र आरोपीनं धमकावल्यानंतर हा जो जखमी जो आहे तो खरं तर घरी गेलेला होता आणि घरी गेल्यानंतर त्याच्या भावना हा संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन पुन्हा सायन रुग्णालयात त्याला दाखल केला आणि गुन्हा जो आहे तो आता रजिस्टर झालेला आहे। सध्या आरोपी फरार आहे, आरोपीचा शोध जो आहे ते पोलीस घेत आहेत। मात्र वारंवार किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा जो चाकूचा हल्ला आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।